पाठ तिसरा, धार्मिक समन्वय. जे काही आपली भाषा आहे, धर्म आहे, यांच्या विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व धर्म समभाव हे तत्त्व स्वीकारलेले. सर्व धर्म समभाव म्हणजे सगळ्या धर्मांना समानतेची वागणूक दिल्या जाईल, त्याला सर्व धर्म समभाव हे तत्त्व म्हटलं जातं. मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्ये या तत्त्वाच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले आहेत. या प्रयत्नापैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांचे आपल्या समाजामध्ये एक वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशामध्ये विविध विचारधारा निर्माण झालेल्या आहेत. त्यांनी ईश्वरांच्या भक्तीबरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयामध्ये भर दिलेला आहे. त्याच काळामध्ये वेगवेगळ्या धर्मांच्या वेगवेगळ्या पंथांच्या चळवळीसुद्धा झालेल्या आहेत आणि प्रत्येकाने आपापले स्थान महत्त्वाचे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संबंधी आपण या पाठामध्ये माहिती घेणार आहोत. भारतीय जीवनातील किंवा भारतीय धर्मजीवनामध्ये प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर दिला जात असत. मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व आले. अगोदरच्या काळामध्ये कर्म करण्यासाठी महत्त्व होते आणि नंतर काही दिवसांनी भक्ती मार्गास महत्त्व दिले जाऊ लागले. या मार्गामध्ये अधिकार भेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळालेली आहे. भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथांचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. या पंथांना संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्य भाषांचा अवलंब केला आणि आपण जो बोलतोय, जी आपली चालू व्यवहारातली भाषा आहे, त्या भाषेचा त्यांनी अवलंब करायला सुरुवात केला. अगोदर सर्व काही धर्म आणि ग्रंथ हे संस्कृत भाषेमध्येच पाहायला जास्त प्रमाणात मिळायचे. अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी धार्मिक चळवळीला एक हातभार लागलेला आहे. भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतामध्ये झाल्याचे मानण्यात येते. या भागामध्ये नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या आणि सर्वप्रथम नायनार आणि अळनार ह्या भक्ती चळवळी दक्षिण भारतामध्ये उदयास आलेल्या पाहतात. नायनार ही शिवभक्त तर अळनार हे विष्णुभक्त होते. तर या दोन चळवळीने आपापले देवता निवड कशी केलेली आहे, तर नायनार लोकांनी शिवभक्त म्हणजे महादेवाची भक्ती करायला सुरुवात केली, तर अळनार हे लोक विष्णू भक्त झालेले. शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचेही प्रयत्न झाले. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धी भाग शिवाचा हे हरिहर लोकांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला होता. हरिहर या स्वरूपातील मूर्ती मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करण्यात आलेल्या आहेत. भक्ती चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरामधील जे काही लोक होते, ह्या लोकांनी सहभाग घेतलेला आहे. ईश्वरप्रेमी, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली होती. माणुसकी कशी असते, ईश्वरावर प्रेम करा, करुणा काय आहे, ही शिकवण त्या काळामध्ये पाहायला मिळते. तर दक्षिण भारतामध्ये रामानुज व इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला होता. ईश्वर सर्वासाठी आहे, ईश्वरामध्ये भेदभाव करू नका असे त्यांनी सांगितले. उत्तर भारतातही रामानुजांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव पडलेला आहे आणि त्याच काळामध्ये आपण ह्या जे काही महादेव भक्ती करणारे, त्याचबरोबर विष्णूची भक्ती करणारे, त्यांच्यामध्ये समन्वय घडवण्याचा प्रयत्न करत असतानाच रामानुज यांनी सांगितलेले की देव सगळ्यासाठी आहे, ईश्वर सगळ्यासाठी आहे, ईश्वरामध्ये कोणताही भेदभाव करू नका. ही शिकवणीचा प्रभाव उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. उत्तर भारतामध्ये संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. संत कबीर हे भक्ती चळवळीचे एक विख्यात संत म्हणून ओळखले जातात.
त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही, सत्यालाच ईश्वर मानलेले. आणि संत कबीर यांनी काय केलेलं आहे, मूर्तीपूजा करायची गरज नाही, देवाकडे जायची गरज नाही, देवाला नैवेद्य दाखवायची गरज नाही, देवाची जप जापे सुद्धा करायचे नाही, फक्त सत्य हाच देव आहे आणि सत्यालाच देव माना, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि त्यांनी ह्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलेलं आहे. सत्य जो मानतोय त्याला ईश्वर नक्कीच मिळतोय. सर्व मानव एकच आहेत अशी शिकवण दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद त्यांनी कधीही मानले नाहीत. तर हिंदू मुस्लिम यांचे ऐक्य साधण्याचे त्यांनी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधण्यासाठी त्यांनी खूप मोठी संघर्ष केलेला आहे. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले आहे. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांच्या कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथाची बंधनं ओलांडून भक्ती चळवळीमध्ये सहभागी झालेले आहे. आणि काय केलेलं, बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी काय केले, कृष्ण भक्तीचे महत्त्व लोकांना पटवून सांगितलेले आहे. आणि त्यांच्या उपदेशामुळे लोक जाती आणि पंथाचे बंधने ओलांडून भक्ती चळवळीमध्ये सहभागी व्हायला लागलेले. चैतन्य महाप्रभूच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. आणि चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीनुसार नवीन एक संत तयार झालेले आहेत. त्यांच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार करायला सुरुवात केलेली. तसेच गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेलेले आहेत. ते निस्मीम कृष्ण भक्ती करत असत. म्हणजेच त्यांचा फक्त कृष्ण भक्तीवरच विश्वास होता. त्यांनी समतेचा संदेश दिला आहे. त्यांनी गुजराती भाषेमध्ये आद्य कवी सुद्धा म्हणून ओळखल्या जाते. आद्य कवी कोणाला ओळखले जाते, आद्य कवी म्हणून गुजरातमधले जे काही संत होते नरसिंह मेहता यांना आद्य कवी म्हणून ओळखल्या जात आहे. त्याचबरोबर संत मीराबाई आणि संत मीराबाई यांनी कृष्ण भक्तीची महिमा सांगितलेली आहे. त्या मेवाडच्या राजघराण्यातल्या होत्या. राजघराण्यातील सुखाचा त्याग करून त्यांनी कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झाल्या आणि राजस्थानी व गुजराती भाषेमध्ये त्यांनी भक्ती रचना लिहिल्या आहेत. त्यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारे आहेत. संत रोहिदास हे एक महान संत होऊन गेलेले आहेत. त्यांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला आहे. संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेलेले आहेत. त्यांनी हिंदी साहित्यकातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर काव्य लिहिले आहेत. कृष्ण भक्ती त्यांच्या काव्याचा एक विषय आहे. मुस्लिम संत रस खान यांनी लिहिलेल्या कृष्ण भक्तीची गीते रसाळ म्हणून ओळखली जातात. तर संत तुलसीदासांच्या रामचरितमानस ह्या ग्रंथामध्ये रामाबद्दल भक्ती करण्याचा सुंदर आविष्कार पाहायला मिळतो. कर्नाटकामध्ये महात्मा बसवेश्वर हे लिंगायत समाजाचे यांनी लिंगायत विचारधारणेचा प्रसार केलेला आहे. त्यांनी जातीभेदाला विरोध केला. श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले. श्रम म्हणजे कष्ट करणे, मेहनत करणे. हे श्रम जर का घेतले नाही तर आपण जीवन जगू शकत नाही, याच्यावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. त्यांचे काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन म्हणून पाहायला मिळतात. त्यांना अर्थश्रम हाच कैलास होय असा आहे. आपल्या जवळच्या स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. अनुभव मंडप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेमध्ये सर्व जातीची स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले. त्यांना आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिल्या जायची. आणि त्यांची जे काही सभा व्हायच्या, अनुभव मंडप नावाच्या सभागृहामध्ये त्यांच्या सभा व्हायच्या आणि त्यांच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे सगळे सहभागी होऊन जातपात न मानता एकत्रित येऊन चर्चा करायचे. त्यांच्या या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेतही रचना केल्या आहेत. त्यापैकी मन्मथ स्वामी यांनी लिहिलेला परमहंस हा ग्रंथ आज प्रसिद्ध पाहायला मिळतो. आणि
महात्मा बसवेश्वरांच्या काळामध्ये मन्मथ स्वामी यांनी एक ग्रंथ लिहिला होता आणि तो ग्रंथ परमहंस या नावाने आज सुद्धा प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये पंप, पुरंदरदास इत्यादी थोर संत होऊन गेलेले आहेत. त्यांनी कन्नडी भाषेमध्ये भक्तिवचने लिहिले आहेत. आणि महात्मा बसवेश्वराच्याच काळामध्ये भक्तिवचने लिहिणारे काही संत होते. तर त्यांचे पुरंदरदास हे एक संत होते. तर परमहंस आणि पुरंदरदास यांनी कन्नड भाषेमध्ये काही ग्रंथ लिहिलेले आहेत, भक्तिवचनंसुद्धा लिहिलेले आहेत. याच काळामध्ये महात्मा बसवेश्वराच्याच काळामध्ये महानुभाव पंथ देखील उदयास आलेला आहे. म्हणजेच 13व्या शतकामध्ये चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथ प्रवर्तित केला आहे. हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामीचे गुरु होते. चक्रधर स्वामीच्या शिष्यामध्ये सर्व जाती आणि धर्मांचे स्त्री पुरुष यांचा समावेश होता. ते समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी महाराष्ट्रभर फिरून महानुभाव पंथाबद्दल लोकांना जनजागृती करण्यासाठी सुरुवात केली होती. भ्रमंती करत मराठीतून उपदेश केला. संस्कृतऐवजी मराठी भाषेला त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला. मराठी भाषेमध्ये विपुल असे ग्रंथ निर्मितीसुद्धा झालेले. आणि चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाच्या प्रचारास सर्वप्रथम सुरुवात केलेली आहे. त्यांचे गुरु गोविंद प्रभू म्हणून ओळखले जातात. या पंथाचा प्रसार महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा या भागात झालेला आहे. विदर्भामध्ये रुद्रपूर हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान मानले जातात. तसेच हा पंथ पंजाब, अफगाणिस्तान अशा दूरवर अशा प्रदेशामध्ये सुद्धा पोहोचलेला आहे. महानुभाव पंथाच्या अनुयायांनी आपल्या काही प्रमुख रचना पुढील प्रमाणे आहेत. माईंभट यांनी संपादित केलेल्या चक्रधरांचे लीळाचरित करणारा ग्रंथ पाहायला मिळतात. तर आद्य मराठी कवयित्री महादंबा यांचे धवळे केशवदास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ, तर दृष्टांतपाठ व दामोदर पंडितांचे वच्छहरण, भास्कर भट्ट बोरीकर यांचा शिशुपाल व तर नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर असे ग्रंथ पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये संत एकनाथांनी हिंदू व मुसलमान यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शेख मोहम्मद यांचे शेख मोहम्मद अविंद त्यांचे हृदयी गोविंद हे प्रसिद्ध वचन या समन्वयाचे एक उदाहरण म्हणून पाहायला मिळतात. तर गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक होते. म्हणजे धर्म त्यांनीच सुरू केला होता. गुरु नानक यांनी धर्म सुरू केल्यामुळे त्यांना संस्थापक असं म्हटलं जातात. पहिले गुरु होते. धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांचा या कार्यामध्ये उल्लेख करावा लागतो. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांचे विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या आहेत. ते मक्केलाही गेले आणि गुरु गोविंद सिंग यांनी मक्केला सुद्धा जाऊन आलेले आहेत. भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सर्वांशी सारखेपणाने वागावे आणि गुरु गोविंद सिंग यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी वेगवेगळ्या तीर्थस्थळांना भेट दिल्या आहे. त्याचबरोबर ते मुस्लिम धर्मामधले जे काय मक्का मदिना या ठिकाणी सुद्धा भेट दिलेली आणि त्यांच्यातून ते लक्षात आलेलं आहे की कोणत्याही धर्मामधले शिकवण कशी आहे, सारखीच आहे. समानतेने सारखेपणाने वागले पाहिजे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला. शुद्ध आचरणावर भर दिला. गुरु नानकाच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य असं म्हटलं जातात. म्हणजे शीख धर्माचा त्यांनी प्रसार केलेला आहे. तर त्यांच्या अनुयायांना शीख असं म्हणतात. तर गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ मानला जातो. या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश केलेला आहे. गुरु नानक यांनी गुरु ग्रंथ साहिब हा जो ग्रंथ लिहिला होता त्यामध्ये स्वतः गुरु नानक, तर संत नामदेव आणि संत कबीर इत्यादी लोकांच्या संतांच्या रचनांचा त्याच्यामध्ये समावेश पाहायला मिळते. गुरु नानकानंतर शीखांचे 9 गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होते. त्यानंतर सर्व शीख
गुरु गोविंद सिंगाच्या आज्ञाप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानू लागले, तर सुफी संत, सुफी हा इस्लामामधील एक पंथ होय. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते, अशी सुफी साधू संतांची श्रद्धा होती. सर्व प्राणीमात्रावर दया करायला पाहिजे, परमेश्वराचे चिंतनही करायला पाहिजे, साधेपणाने राहावे अशी शिकवण त्यांनी दिली होती. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती तर शेख निजामुद्दीन औलिया हे थोर सुफी संत होऊन गेलेले आहेत. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजामध्ये ऐक्य निर्माण झालेले आहे. भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर पाडताना पाहायला मिळते. तर संतांनी सांगितलेला भक्ती मार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा होता. सर्व स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेशही होता. संतांनी आपले विचार लोकभाषेतून मांडले. सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटले. भारतीय संस्कृतीची ही जडणघडण झाली आहे, तिच्यामध्ये भक्ती मार्गाचा एक फार मोठा वाटा आहे. वेगवेगळ्या धर्माच्या संतांनी, गुरु गोविंद सिंग आहे, सुफी संत आहेत, चक्रधर स्वामी आहेत, नामदेव आहेत, अशा संतांनी त्या काळामध्ये भक्ती मार्गाद्वारे लोकांना एकत्रित आणून धर्माचे पगडे कमी करण्यासाठी जो काही प्रयत्न केला आहे तो मौल्यवान आहे.